नमस्कार, अस्सलाम वालेकुम, जय भीम। मी सिद्दीक इब्राहिम बौडीवाले उर्फ गोलाभाई, आदरणीय बॅरिस्टर असदुद्दीन वैसी साहेबांनी, देशाचे अध्यक्ष, त्यांनी मला लोकसभा लढण्यासाठी जी संधी दिलेली आहे आणि तसेच आमचे प्रदेश अध्यक्ष औरंगाबादचे खासदार आदरणीय इम्तियाज जलील साहेबांनी मला ही संधी दिली। मी मनापासून त्यांचा आभार मानतो आणि त्यांचा आदर करतो। आणि या इलेक्शनचा लढाईचं एकच कारण आहे की ह्या जिल्ह्याचा कुठलाही विकास नाही। ह्या जिल्ह्यामध्ये अनेक लोक पाण्यावर राजकारण करतात। कुठं पाण्याची खूप आपल्या जिल्ह्यामध्ये अडचण आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये शिक्षणचा खूप अडचणी आहेत। असे तुम्हाला सांगण्यासाठी अनेक उदाहरण आहेत, तुम्हाला सांगतो। आणि ही जे दोन कॅन्डिडेट उभा राहिलेत, आता ह्यांना वेगळं वेगळं म्हणावं का एकच म्हणावं ही कळना। एकच फॅमिलीमधले, एकच खानदानामध्ये दोन लोक आहेत लढणारे आणि ह्या जनतेची दिशाभूल करणारे लोक आहेत। तर मला सर्व जनतेला उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये जितके बी माझे आई बहीण भाऊ वयस्कर आदर जे बी आहेत, त्यांना माझा हात जोडून विनंती आहे की ह्या दोघांच्या ह्याच्यात दिशाभूल करणारे लोक आहेत, ह्याच्यामध्ये तुम्ही पडू नका। मला MIM पार्टीने मला संधी दिलेली आहे लोकसभा लढवण्यासाठी, तर मी ह्या तुमच्या सेवासाठी लोकसभा लढणार आहेत। आपल्या जिल्ह्यातले तुम्हाला सांगतो किती युवक शिकून बसलेले आहेत, त्यांना नोकऱ्या नाहीत, फक्त खोटे आश्वासन दिलेले आहेत। या लोकांनी शिकून घरात बसलेत। आज जी लोक ग्रॅज्युएट करून त्यांना आज रोजाने जायची वेळ आलेली आहे। कशामुळं? आज 50 वर्ष झाले या जिल्ह्याला बघतोय। मला तर आता 45 वय झालंय माझं, पण कुठलंही या जिल्ह्यामध्ये विकासाचं काम नाही। लोक परेशान झालात। आता सांगायचं म्हणजे माझं एकच उद्देश राहील, या युवकाला काम कसं देता येईल, यांच्यासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये उद्योग काय आणावं लागेल। आज आपल्या जिल्ह्याचे खासदार म्हणतात की मी प्रत्येक माणसाचा फोन उचलतो। परवा एक त्यांनी सांगितलं की कंडक्टरला फोन दिला, एकाने म्हणला मला शीट नाही, मी त्याला म्हणलं शीट। अहो खासदार साहेब, मला तुम्हाला सांगायचं आहे की जी फोन तुम्ही लोकांचे उचलताय, लोकांचं बोलता, ठीक आहे तुम्ही खासदार आहेत, लोकांनी तुम्हाला जे निवडून दिलेलं आहे हे तुमचे पब्लिकच्या आणि जनतेच्या कामासाठी एक प्रतिनिधी म्हणून तुम्हाला पार्लमेंटमध्ये पाठवलेला आहे। पण तुम्ही नुसतं फोन उचलून फोन बोलून हा काम होत नसतो। हा जी फोन आहे तुमचं पार्लमेंटमध्ये फोन करा, दिल्लीला फोन करा, महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंटमध्ये जे तुमचे मंत्री आहेत खासदार त्यांना फोन करा। आणि ह्या जिल्ह्यामध्ये कुठली निधी आणता येत्या, ह्या जिल्ह्यामध्ये कुठं विकास करता येतो, जी बेरोजगार लोक आज मुलं फिरतात त्यांना कुठं तुम्हाला काम देता येतो, ही काम तुम्ही करायला पाहिजे। राहिलं भाजपचे जे आज उमेदवार आहेत त्यांनी बी ह्या जिल्ह्याचं काय विकास केलाय। आणि आज तुम्हाला सांगतो मी अल्पसंख्याचा एक मुस्लिमचा, एक गरीब घरातून एक शेतकरीचा मुलगा म्हणून मी बाहेर आलेला आहे। माझी घरांशाही, मी करोडपती अरोडपती काय नाही। आज तुम्ही माझा बी फॉर्म काढून बघा, माझ्या नावावर काय आहे का? माझ्या नावावर एक प्लॉटचा तुकडा सुद्धा नाही, कुठं काही माझी प्रॉपर्टी नाही। फक्त माझ्या मनात असं आहे की या जनतेच्या सेवासाठी मी लढणार आहे आणि मला उमेद आहे की निवडून देतील। आज जी बोलत होतो मी, लोकसभाचे जे आता उमेदवार आहेत भाजपाचे, त्यांनी बी ह्या जिल्ह्याचं 50 वर्षात काय काम केलं मला सांगा। आणि खास करून अल्पसंख्यांच्या मुस्लिम समाजात तुम्ही मतं मागण्याला जाणार आहेत का? हो, ह्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एक मुस्लिम व्यक्ती दिसला नाही कोण लोकसभेला फॉर्म द्यायला? आज टक्केवारी म्हणली तर 20% आसपास मुस्लिम समाजाचं मतदान आहे। एक मुस्लिम समाजाचा एक व्यक्ती तुम्हाला लोकसभेला भेटला नाही आणि आज तुम्ही मुस्लिम समाजाकडे येणार मतदान मागायला? तुम्हाला थोडे तर लाज वाटायला पाहिजे की मुस्लिम समाजाकडे आम्ही मतदान कसं मागायला जाऊ। मराठा आरक्षणावर बोललो, काय मराठा आरक्षण, किती आरक्षण दिलं मराठ्याला तुम्ही? ओबीसीचं आरक्षण, धनगर समाजाचं आरक्षण, किती आरक्षण दिलं? फक्त गाजरं दाखविले तुम्ही, लोकांची दिशाभूल केली। आज मराठामध्ये मी तुम्हाला सांगतो, जी मोठे आहेत ते मोठे आहेत, पण आज सामान्य एखाद्या मराठा समाजाचा व्यक्ती मी बघतो, मी गावात राहतो,
की आज रोजानी जातो, रोजानी गेलं तर त्याचं घर चालतो. आज धनगर समाजामध्ये आज रोजानी जावं, त्यांनी काम करावं जावं, त्यांचं घर चालतो. तर तुमचं राहून आमदार खासदार राहून ह्या निवडून तुम्हाला देऊन काय उपयोग आहे? तुम्ही काय केलंय सामान्य माणसाचा? काय जिल्ह्याचा तुम्ही विकास केलाय? आणि आज तुम्ही मतं मागायला फक्त तुम्ही त्यांच्यावर चिकल टाकता आणि ते तुमच्यावर चिकल टाकतात. तर मला तुम्हाला आव्हान आहे की तुम्हाला दोघाला बी तुमची जागा ही जनता दाखवून देईल आणि तुम्ही दोघं बी पडणार आहेत. आणि मला एवढी अपेक्षा आहे, प्रत्येक समाजाने, आमचे दलित समाज आहेत, आज दलित समाजाची मुस्लिम समाजाची अवस्था काय करून ठेवली या लोकांनी महाराष्ट्रामध्ये. अहो, ह्या महाराष्ट्राचा ह्या राजकीय लोकांनी एवढं वाटोळ केलंय की आम्हाला सांगायला लाज वाटते. आज आम्ही बाहेर कुठं जातो महाराष्ट्रामध्ये, तुम्हाला महाराष्ट्र में ऐसा हुआ क्या म्हणतात. हा 0-0 मिनिटात तुम्ही कोण इकडं कोण तिकडं कोण काय काय चालू आहे? कुठलं विकास काम करणार आहे तुम्ही? फक्त लोकांची दिशाभूल करायचं काम करताय. आज तुम्ही स्वतःचे दोघं बी तुम्ही स्वतःची घरं भरताय. ह्या जिल्ह्याचा तुम्ही काय विकास नाही, फक्त तुम्ही भकास केल्याचं काम केलेलं आहे तुम्ही. आज गावगावात जावं, खेड्यात बघा जाऊन, आज शेतकरी रात्री 3 वाजता 2 वाजता चिखलात उन्हात काट्यात जाऊन त्याचं पाण्याचं सुद्धा व्यवस्था नाही. जाऊन बघा लाईट किती वाजता चालू असती, लाईट किती चालू असती. कंपल्सरी आज मी सांगतो 24 तास 48 तास अनेक गावामध्ये शेतकऱ्यांची लाईट बंद असती. तर ही राजकीय लोक काय करतात? आज आजूबाजूचे 18 गावं तुम्हाला सांगतो मी प्रूफ देतो. 24 तास गावाची लाईट बंद होती. 18 20 गाव. आणि तुम्ही तुमच्या प्रचारात तुम्ही त्यांच्यावर चिखल मारायचं, त्यांनी तुमच्यावर चिखल मारायचं. मी करतो मारल्यावर तू कर रडल्यावर. दोघं एक घरातले तुम्ही उमेदवार आहेत. तुम्हाला काय, ही पडलं तर येईल आणि ही पडलं तर ती येईल. पण याद राखा, हा तुमचा खोटा राजकारण तुम्ही बंद करा. जी फोनाचं व्हॉट्सअपचं मॅटर जी तुमचं चालतंय नाहीये, हे तुम्ही बंद करून टाका. लोकांचं तुम्ही काय काम केलं ह्या जिल्ह्यामध्ये विकास, हे तुम्ही दाखवा. किती कामं केले तुम्ही जिल्ह्यामध्ये हे दाखवा. फक्त तुमचं फोन हॅपी बर्थडे ह्याच्यावर लोकांचं पोट भरत नाही. खासदार साहेब आणि आमदार साहेब आणि जे लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार थांबलात त्यांना बी मी सांगायला की ह्याच्यानं लोकांचं पोट भरत नाही. तुम्ही कामं करायचं शिका आणि तेव्हा लोकांसमोर जावा. तुम्हाला दोघाला बी थोडं विचार करायला पाहिजे तुम्ही लोकांसमोर मतं मागायला. तर मला एवढे या जनतेवर भरोसा आहे की तुम्हाला दोघाला बी हे लोक पाडतील आणि तुमची जागा तुम्हाला दाखवून देतील.